शासकीय रुग्णालयात बाहेरची औषधे लिहिल्यास कडक कारवाई. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ. शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये रुग्णांना बाहेरून औषधे लिहून दिल्यास संबंधित डॉक्टरांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात ते बोलत होते. सदस्य अमोल मिटकरी यांनी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांना आवश्यक औषधे उपलब्ध करून देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मंत्री मुश्रीफ म्हणाले की शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर रुग्ण येत असतात. या रुग्णांना आवश्यक औषधे वेळेवर मिळावीत यासाठी रुग्णालयांमध्ये पुरेसा औषध साठा उपलब्ध करून ठेवला जात आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये औषध खरेदीसाठी ठराविक प्रक्रिया आहे. मिळणाऱ्या निधीपैकी सुमारे 70% औषध खरेदी वस्तू प्राधिकरणामार्फत केली जाते, तर उर्वरित 30% निधी संबंधित संस्थांकडून खर्च केला जातो. याशिवाय जिल्हा नियोजन समितीच्या निधीतूनही आवश्यक औषधांची खरेदी केली जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले. अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाबाबत सदस्यांनी मांडलेल्या तक्रारींची दखल घेतली जाईल. या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपासणी करून अहवाल मागवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या रुग्णालयात MRI व CT स्कॅनसह विविध तपासण्या केल्या जात असल्याची माहिती देत शासकीय रुग्णालयांमध्ये PPP तत्वावर नवीन यंत्रणा उभारण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.